खासदारांच्या असली गावाकडे जाणारी एसटी गळतीची, पावसात भिजत प्रवाशांचा प्रवास। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोपाल पडवी यांच्या मूळ असली गावाकडे जाणाऱ्या एसटी बसची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। पावसाळ्यात त्या बसच्या छतामधून पाणी गळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रवाशांना अक्षरशः भिजत प्रवास करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये बसच्या छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याचे दिसत आहे। कंडक्टरला तिकीट यंत्र व रोख रक्कम पाण्यापासून वाचवत तिकीट काढावे लागत आहे। काही प्रवासी पाण्यामुळे भिजलेल्या आसनावर बसू न शकल्याने उभ्याने प्रवास करत तर काही जण गळतीच्या पाण्यातच प्रवास करण्यास मजबूर झाले। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार धडगाव असली मार्गावरील रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय असल्याने बस खडखडत धावत असून त्यातच बसच्या छतावरील गळतीमुळे प्रवास अधिकच त्रासदायक ठरत आहे। असली हे खासदार गोपाल पडवी यांचे मूळ गाव असून त्यांचे वडील माजी आमदार व माजी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले। मात्र असली अस्तंभा मार्गाच्या दुरावस्थेबाबत परिसरातील नागरिकांकडून अनेक वर्षापासून नाराजी व्यक्त होत आहे। यापूर्वी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेने घंटानाद आंदोलन केले होते। आता रस्त्याच्या समस्येसोबत जीर्ण व पाणी गळणारी एसटी बस धावत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। निदान खासदारांच्या गावाकडे तरी चांगल्या अवस्थेतील बस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। दरम्यान व्हायरल व्हिडिओबाबत संबंधित एसटी महामंडळ किंवा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। तसेच व्हिडिओ नेमका कधीचा याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही। मात्र प्रवाशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावर तातडीने सुस्थितीतील बस उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे। पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज, नंदुरबार।